होता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक असा महामानव ज्यांच्या विचारांची उंची हिमालया एवढी आहे, ज्यांच्या संघर्षाची गाथा समुद्रा एवढी अथांग आणि ज्यांच्या कार्याची किमया आकाशा एवढी व्यापक आहे. संविधानाच्या प्रत्येक ओळीतून उलगडणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी ही केवळ कायद्यांच्या चौकटीपुरती मर्यादित नाही, तर ती एका आदर्श समाज रचनेची जिवंत प्रतिमा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांच्या आधारावर त्यांनी असा भारत घडवण्याचा ध्यास घेतला जिथे प्रत्येक नागरिकाला आपलं अस्तित्व अभिमानाने जगता येईल. त्यांनी केवळ संविधानाची रचना केली नाही, तर एक असा भारत निर्माण केला जो प्रगत, न्यायप्रिय आणि समताधिष्ठित असेल आणि जिथे आधुनिक भारताची बीजे पेरली जातील. ज्या महामानवाने देशाच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण मात्र अत्यंत कठीण, वेदनांनी आणि अपमानाने भरलेलं होतं. अस्पृश्यतेच्या काळोख्या सावटाखाली त्यांना शाळेत वेगळं बसवलं जाईल. पाण्याच्या एका थेंबासाठी त्यांना वंचित ठेवलं जाईल. परंतु या सगळ्या अन्यायाच्या जखमांमध्येही त्यांच्या अंतःकरणात परिवर्तनाची तेजस्वी ज्वाला धगधगत होती. त्यांना ज्ञात झालं होतं की शिक्षण हेच ते शस्त्र आहे जे अज्ञानाच्या अंधाराला चिरून टाकतं आणि माणसाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देतं. या जिद्दीच्या जोरावर ज्ञानाचा अखंड प्रवास सुरू झाला. मुंबईच्या शाळांपासून ते कोलंबिया युनिव्हर्सिटी, ग्रेस इन आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जागतिक दर्जाच्या संस्थांपर्यंत त्यांनी डबल डॉक्टरेट आणि बॅरिस्टर ॲट लॉ या उच्चतम पदव्या संपादन करून ज्ञानाच्या आकाशाला गवसणी घातली. त्या काळात इतक्या उच्च शिक्षणाची किमया साधणारे ते एकमेव भारतीय ठरले. आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर परदेशात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभूमीची निवड केली. मात्र भारतात परतल्यावर त्यांना जातीच्या कारणामुळे बडोद्यामध्ये राहण्यासाठी छप्परही नाकारलं गेलं. पण अपमानापुढे झुकण्याऐवजी त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. त्यांच्या कार्याची दखल घेत छत्रपती शाहू महाराजांनी 1920 साली त्यांना नव्या युगाचा नेता म्हणून गौरवलं आणि तिथूनच सामाजिक क्रांतीची नवी पहाट सुरू झाली. 1927 साली घडलेला महाड सत्याग्रह हा केवळ पाणी पिण्याचा हक्क मिळवण्यासाठीचा लढा नव्हता, तर तो मानवी स्वाभिमानासाठी उभारलेला पहिला महान संग्राम होता. 1927 साली महाड येथे झालेला 14 तळे सत्याग्रह, त्यानंतरचा काळाराम मंदिर सत्याग्रह हा संघर्ष तर श्रद्धा आणि समानतेच्या संगमावर उभा राहणारा ऐतिहासिक टप्पा ठरला. हा केवळ पाण्याच्या हक्कासाठी नव्हता, तर मानवी स्वाभिमान, समानता आणि सामाजिक न्यायासाठी उभारलेला पहिला महान सामाजिक संग्राम होता. 1930 ते 1932 या कालखंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेत वंचित, पीडित आणि शोषित समाजाचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवला. अनहायलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या क्रांतिकारी ग्रंथातून त्यांनी जाती व्यवस्थेच्या मूळ पायालाच हादरा दिला. त्यांनी निर्भीडपणे सांगितलं की जोपर्यंत जात अस्तित्वात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही फुलू शकत नाही. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही हे वाक्य केवळ एक उद्गार नव्हे, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा, समतेसाठी लढण्याचा संकल्प होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष केवळ सामाजिक परिवर्तनापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही वेदना, त्याग आणि कठोर परीक्षांनी भरलेला होता. या